दहशतवादी हल्ले, नक्षलवादी कारवाया किंवा जम्मू काश्मीरमधील संघर्ष या सगळ्यात भारतात जेवढी माणसं गेल्या 30 वर्षात मारली गेली असतील त्यापेक्षा जास्त माणसं देशात जागतिक हवामान बदल नावाच्या सायलेंट किलरमुळे मारली गेली आहेत। हवामान बदलामुळे देशात दररोज 7 ते 8 माणसं मरतायत। हे ऐकलं तर तुम्हाला धक्का बसेल। काय हा सगळा विषय? कोणता आहे हा शत्रू की जो आपल्या सैन्य दल नव्हे, पोलीस नव्हे, कोणीच नाही, तुमच्या घराच्या आतपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याला कारणीभूत आपणच आहोत? त्याबद्दलचा रिपोर्ट। 26/11 मुंबईवरील हल्ला, 166 लोक ठार। 1993 मुंबई बॉम्बस्फोट, 257 लोक ठार। 1995 फिरोजाबाद ट्रेन अपघात, 358 लोक ठार। 2025 अहमदाबाद विमान अपघात, 241 लोक ठार। भारतातल्या या मोठ्या मानवनिर्मित दुर्घटना आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्यांचे हे आकडे। आता नैसर्गिक संकटात किती जीवितहानी झाली ते पाहूया। 1999 ओडिशा सुपर चक्रीवादळ, 10,000हून अधिक बळी। 2013 उत्तराखंड मधला महापूर, 6,000हून अधिक बळी। 2005 मुंबई महापूर, 1,000हून अधिक बळी। 2015 तेलंगणा आंध्रातील उष्णतेची लाट, 2,500हून अधिक बळी। हे आकडे पाहूनच स्पष्ट अंदाज येतो की मानवनिर्मित दुर्घटनांपेक्षा नैसर्गिक दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे। गेल्या 30 वर्षांत दहशतवाद आणि अंतर्गत संघर्षामुळे भारतात 20,000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला। पण गेल्या 30 वर्षांत 80,000 लोक म्हणजे दररोज 7 ते 8 जण या हवामान बदलाचे बळी ठरलेत। तरीही वरील यादीत भूकंप, त्सुनामी सारख्या भूगर्भशास्त्रीय दुर्घटना घेतलेल्या नाहीत। पण आता हे सिद्ध झालंय की गेल्या काही वर्षात झालेल्या हवामान बदलामुळे महापूर, उष्माघात, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्यात। त्यामुळे सर्वाधिक जीवितहानी या हवामान बदलामुळे होते असा अहवाल जर्मन वॉच या संस्थेनं नुकताच प्रसिद्ध केलाय। महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत राज्यात पाऊस पडत होता। मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात महापुरामुळे होत्याचं नव्हतं झालं। मुंबई, पुण्यासारख्या शहरात एअर कंडिशन शिवाय जगणं मुश्किल झालंय। ही जागतिक हवामान बदलाची फक्त काही उदाहरणं आहेत। प्रत्यक्षात हवामान बदल आपल्याला दररोज मारतोय। जर्मन वॉचच्या क्लायमेट रिस्क इंडेक्स रिपोर्टनुसार गेल्या 30 वर्षात जगभरात जवळपास 8.5 लाख लोक हवामान बदलामुळे मरण पावलेत। भारतासारख्या विकसनशील देशात तर हा आकडा खूप मोठा आहे। जर्मन वॉचच्या क्लायमेट रिस्क इंडेक्स 2026च्या अहवालातून भारतावर होणाऱ्या हवामान बदलाच्या तीव्र परिणामांचे चिंताजनक चित्र समोर आलंय। 1995 ते 2024 या गेल्या 3 दशकांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या जागतिक यादीत भारत 9व्या क्रमांकावर आहे। गेल्या 30 वर्षात 430हून मोठ्या नैसर्गिक दुर्घटना, पूर, दुष्काळ, उष्माघातानं 1.3 अब्ज लोक बाधित, यामुळे 14.11 लाख कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान। नैसर्गिक आपत्तींची तीव्रता आणि नुकसान वाढलंय। भारतासारख्या विकसनशील देशांना मोठा फटका। हवामान बदलाचा सर्वाधिक धोका असलेल्या देशांत भारत। हवामान बदलाचा परिणाम केवळ पर्यावरणावर नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि मानवी जीवनावर देखील होतोय। भारतात वाढलेल्या उष्णतेमुळे केवळ मानवी जीवन धोक्यात येत नाही तर कृषी क्षेत्रावर आणि मजुरी करणाऱ्या कामगारांच्या उत्पन्नावर नकारात्मक परिणाम होतोय। एकीकडे उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे पावसाचं बिघडलेलं गणित भारताच्या जीवनमानावर विपरीत परिणाम करतंय। 2020 साली गुजरात, महाराष्ट्र आणि त्रिपुरामध्ये आलेल्या मुसळधार पावसानं आणि पुरानं 80 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले होते। अशा घटनांमुळे शेती, पायाभूत सुविधा आणि दळणवळणाचं मोठं नुकसान होतं। यामुळे हवामान बदलामुळे होणारे मृत्यू किंवा नुकसान याचे आकडे जेवढे दिसतात
त्याही पलीकडे न दिसणारे आकडे मोठे आहेत. जात, धर्म, भाषा, राज्य या अस्मितांच्या लढाईत अडकलेल्या भारतीय समाजाला अजूनही या हवामान बदलांचं गांभीर्य कळतच नाही. पण हा अहवाल भारतासाठी एक महत्त्वाचा वेकअप कॉल आहे, ज्याने किमान आपल्याला जाग आली तर ठीक, नाहीतर भविष्यातील आपत्ती आपल्या उंबरठ्यापर्यंत आल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. निलेश बने, ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.